यंदा अंदमानात मान्सूनचं आगमन निर्धारित वेळेच्या आधीच होण्याची शक्यता. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला मोठी चालना मिळाली. त्यामुळे मान्सून 14 मे पूर्वीच अंदमानात दाखल होणार. वाशिम जिल्ह्यातल्या 33 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. जिल्हा प्रशासनाकडून 29 विहिरी आणि 6 खासगी बोअरवेलचं अधिग्रहण. वाढत्या तापमानामुळे अनेक प्रकल्प कोरडे ठाक. उल्हासनगरमध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी. शहाड पूर्वेतील उड्डाणपुलाजवळ पाईपलाईन फुटल्यामुळे वाहतूक कोंडी. महापालिका पाईपलाईन दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे स्थानिकांचा चिंता. हिंदी पार्श्वभूमी असूनही 10वीच्या विद्यार्थिनीचं मराठी विषयात घवघवीत यश. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुलीच्या घरी जाऊन केलं अभिनंदन. सपना कुमारीनं मराठी विषयामध्ये तब्बल 91 गुण मिळवत केलं यश संपादन. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी कायम. माणगाव इंदापूर शहरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. गेल्या 7 दिवसांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असल्यामुळे वाहन चालकांचा संताप. खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला आंब्यांची आकर्षक सजावट. गुरव कोळी आणि गडशी समाज संघटना आणि जेजुरी आणि मार्तंड देवस्थान यांच्या वतीनं 151 डझन आंब्यांची सजावट. या सर्व आंब्यांचा रस उद्या प्रसाद म्हणून वाटप केला जाणार असल्याची माहिती. चेन्नई सुपर किंग्सच्या उर्विल पटेलनं अवघ्या 13 चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक. लखनौ सुपर जायंट्सच्या 208 धावांचा पाठलाग करताना उर्विलची दमदार खेळी. उर्विल पटेलची यशस्वी जयस्वालच्या रेकॉर्डशी बरोबरी. विनेश फोगाटवर 26 जूनपर्यंत कुस्ती खेळायला बंदी. भारतीय कुस्ती महासंघानं बजावली कारणे दाखवा नोटीस. शिस्तभंग आणि डोपिंगच्या उल्लंघनाचा आरोप करत बजावली नोटीस. भारताच्या अग्नि 5 क्षेपणास्त्राची ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी. क्षेपणास्त्रामध्ये MIRV तंत्रज्ञानाचा वापर.